महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या मिनी विधानसभेचा पहिला कल अखेर हाती आला। पहिल्या कलानुसार मुंबईमध्ये मातोश्रीवरती शिवसैनिकांचा मोठा जल्लोष, तर शिवसेनेने आपली शाखा आपला गड राखल्याची सगळ्यात मोठी अपडेट। मराठवाड्यासह कोकणामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचं काही नसताना प्रचंड मोठं यश, तर पैसा संपत्तीच्या बळावरती निवडणुका लढवल्या जातात, परंतु निष्ठा देखील कामाची असते हे दाखवून देऊन उद्धव ठाकरे यांच्या कडवट शिवसैनिकांनी अखेर आपले गड राखत शिंदेसेना भारतीय जनता पार्टीला अखेर दिली कडवी लढत। मित्रांनो, जाणून घेऊया राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय घडलंय आज। तर उद्धव ठाकरे भाजपला कसे पडलेत महाराष्ट्रामध्ये भारी। राज्यामध्ये काल संपूर्णपणे जिल्हा परिषद पंचायत समितींसाठी मतदान झालं। या निवडणुकांमध्ये मतदान झाल्याच्या नंतर राज्यामध्ये आता निकालाकडे सगळ्यांचंच लक्ष लागले होते। या संपूर्ण निकालाकडे लक्ष लागलं असतानाच महाराष्ट्र राज्यामध्ये कोण बाजी मारणार या सगळ्या चर्चा सुरू होत्या। मात्र सध्या सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येऊ लागली आहे। उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आपली बाजी, आपली मुसंडी पुन्हा एकदा मारल्याचं पहिल्या कलावरून जाणून येतंय। वेगवेगळे कल हाती येत असतानाच पहिला निकाल हा उद्धव ठाकरे यांच्या बाजूने धाराशिव जिल्ह्यामध्ये लागल्याची सगळ्यात मोठी चर्चा आहे। महाराष्ट्रामध्ये आज 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा निकाल जाहीर होतोय। या निवडणुकांच्या निकालांच्या दरम्यान कोणाची सत्ता कोणत्या जिल्हा परिषदेवरती येणार यासाठी सगळेच पक्ष कामाला लागले होते। त्या दृष्टीनं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा बालेकिल्ला म्हणून मराठवाडा हा प्रदेश ओळखला जातो। त्यानंतर कोकणात देखील ठाकरेंचं वर्चस्व अतिशय मोठ्या प्रमाणावर होते। त्यामुळे ठाकरे मुसंडी मारणार का, सगळ्यात मोठा पक्ष कोण होणार आणि नेमकी लढाई कुणामध्ये होणार हे आता बघण्यासारखं आहे। एकनाथ शिंदे यांचे महाराष्ट्रामध्ये तब्बल 60 आमदार आहेत, उद्धव ठाकरेंचे 20 आमदार। तरी देखील उद्धव ठाकरेंनी शिंदेंना कडवी लढत देत महाराष्ट्रामध्ये आजही आपला दबदबा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध केलंय। रायगड जिल्ह्यामध्ये 59 जागांच्या जिल्हा परिषदेमध्ये भाजपला 17, शिंदेसेनेला 25, तर ठाकरे सेनेला 10, राष्ट्रवादी अजित पवार गट यांना 11 जागा मिळतील। त्यामुळे रायगड जिल्ह्यामध्ये शिंदेसेना सत्तेवरती येते। त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 56 जागा आहेत। 56 जागांपैकी शिंदेसेनेला 30 जागा, ठाकरे सेना 16 जागा। त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला एकत्र घेऊन सत्ता स्थापन करण्याचा शिवसेना प्रयत्न करेल। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये भाजप आणि शिंदेसेनेची इथे एकतर्फी सत्ता आहे। पुणे जिल्ह्याचं समीकरण मात्र अतिशय बदललं असून पुण्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी एक हाती वर्चस्व सिद्ध करत पुणे महापालिका पुन्हा एकदा आपल्या ताब्यात ठेवल्याचं जाणवतंय। साताऱ्यामध्ये भाजपने सोबळावरती आपली पालिका, आपली जिल्हा परिषद जिंकलेली आहे। सांगलीमध्ये मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार शरद पवार गट यांनी मात्र सांगलीमध्ये आपला दबदबा कायम ठेवला आहे। इथे काँग्रेस राष्ट्रवादी सत्ता येईल। त्यानंतर कोल्हापूरमध्ये देखील राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि काँग्रेस पार्टी यांनी एकत्र येऊन सत्ता स्थापन करत भाजपला, शिंदेसेनेला पहिला मोठा तगडा झटका कोल्हापूरमध्ये दिल्याचं या निकालावरून सध्या जाणवतंय। सोलापूरमध्ये मात्र भाजपा 36 जागांवरती आपली इथे लढाई जिंकताना दिसते। छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना 10 जागांवरती, शिंदेसेना 15, भाजप 20, राष्ट्रवादी अजित पवार गट 8, असं करून या भागामध्ये महायुतीची सत्ता येऊ शकते। धाराशिव जिल्ह्यामध्ये मात्र भाजप 10, शिंदेसेना 7, उद्धव ठाकरे 18, काँग्रेस 3, राष्ट्रवादी शरद पवार 4, अशा प्रकारे धाराशिवमध्ये उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची सत्ता येऊ शकते। लातूरमध्ये काँग्रेस भाजपला, शिंदेसेनेला धोबीपछाड देत काँग्रेसची लातूर जिल्हा परिषदेमध्ये सत्ता येणार आहे। परभणीमध्ये देखील उद्धव ठाकरेंची शिवसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट, राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस यांनी महायुती म्हणजे भाजप शिंदेसेनेला धोबीपछाड देत या भागावरती आपला भगवा झेंडा फडकवल्याचं प्रथम दर्शन जाणवत आहे। म्हणजे 6 जिल्हा परिषदेवरती भाजप शिंदे युती सेना, तसेच 6 वरती महाविकास आघाडीचा भगवा झेंडा फडकतोय। त्यामुळे विधानसभेनंतरचं चित्र महाराष्ट्रामध्ये बदलत आहे। भाजपला खूप मोठा धक्का देत आता उद्धव ठाकरे आणि काँग्रेस हे दोघे एकत्र येऊन महाराष्ट्र आपल्या काबीज करण्यासाठी कामाला लागले आहेत। यावरूनच सध्या राज्याचं चित्र बदलतंय हे मात्र नक्की जाणवतंय।
मित्रांनो, हा निकाल सध्या उद्या सकाळपासूनच लागू होईल. मात्र सध्या हा अंदाज व्यक्त केला जात होता की कोणाचीच सत्ता येणार, यावरून हे आकडे आता समोर आले आहेत. धन्यवाद.